मॅच फिल्डिंग घेतलेली आहे. 3 षटकांची मॅच असेल याची पण नोंद घ्या. जयनमान संघ ओपनिंग पेर पाठवा. एकदंत पालघर आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. चला जयनमान मायकोप ओपनिंग पेर पाठवा. आपण क्वालिफायर मॅच 3 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. काव्य फायटर, ताज स्पोर्ट्स, साईदर्शन मायकोप आणि चौथा कुठला. चला सलामवीर महत्वाचा मॅच. जयनमान मायकोप संघाचे सलामवीर उदय आणि उदयच्या समवेत प्रज्वल दाखल होत आहेत. उदय आणि प्रज्वल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूंचा खेळ आहे आणि ते गेम प्लॅनिंग असेल की कमीत कमीत अबाउट 20चं टार्गेट एक परफेक्ट मॅच होऊ शकते. चला प्रज्वल, एकदंत पालघर हा शेवटचा कॉल आहे आपला. आपला सन्मान चिन्ह इथून घेऊन जा. समोर प्रज्वल आहेत. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या रूपानं स्टार्ट दिलाय. पुढचा चेंडू जागा बनवण्याचा प्रयत्न प्रज्वल यांचा. बॅटची कडा घेत चेंडू जातोय सर फर्स्ट स्लिप मध्ये. आपण या ठिकाणी बघतोय ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू टॅप केलाय. पुढचा चेंडू पुनश लेग स्टंपच्या एक्स्ट्राला सोडून जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या रूपानं स्वप्नील आम्हाला सांगते धावसंख्या पोहोचले 4 वरती. फक्त दिशा देताना धावसंख्या 5 वर पोहोचते. 5 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू या वेळेला आपण बघतायत हळवारपणे फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू कॅरी झालाय. सिंगल कंप्लीट होते. 6 धावा. एक चांगला फोकस आहे या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये. आपण सातत्याने बघतो सिंगलकडे प्रत्येकाचा मानस असतो. आणखीन एक एक्स्ट्रा बॉल. श्री कुर्लाई चषक 2026 एक नेत्रदीपक नियोजन आपण बघतायत. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन देण्याचा त्यांचा प्रयत्न. प्रत्येक वर्षी एक भव्य व्यासपीठ आणि या विभागातील एक अग्रनामांकी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची चर्चा आहे. ग्रामीण भागातील खेळाडू बॉक्सचे स्कोर पोहोचलाय 8 आणि चेंडू झालेले ते 5. प्रचंड चाहते आहेत आणि श्री कुर्लाई चषक खेळण्यासाठी प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत असतो. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट बघत असतो तसा प्रत्येक जण या भव्य दिव्य मॅचचा सातत्याने वाट बघत असते, कारण यांचं नियोजन टॉप क्लास आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने 100% योगदान देते. मॅनेजमेंट कमिटी जर आपण बघितली तर अतिशय अप्रतिम अशी आहे. पहिलं षटक संपलंय 9 धावा स्कोर कार्ड वरती आणि सातत्याने आपण मनोज जिपाड सरांच्या माध्यमातून या ठिकाणी एक स्पीच ऐकलंय की कैलासवासी नितेश रमेश धांगडा हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांचं जे योगदान राहिले. श्री कुर्लाई नवतरुण मित्रमंडळ आणि आमचे सर्व जे क्रिकेट खेळाडू आहेत त्यांच्या समवेत त्यांचं जे नातं राहिले खूप मोलाचं आहे आणि सातत्याने त्यांची आठवण आम्हाला येत राहील असं भावपूर्ण उद्गार मनोज जिपाड साहेबांच्या माध्यमातून आपण ऐकले. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. 9 बॉल आहेत, 9 रन्स स्कोर कार्डवर. आणखीन एक डॉट बॉल. मॅच जयनमान संघाकडे होती परंतु 2 डॉट बॉल आल्यानंतर प्रज्वल मात्र डिस्कस करतोय.
उदय आणि प्रज्वल ही जोडी आहे. 8 मध्ये 9 झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या, मात्र नितेशनं टप्प्यावरती नियंत्रण मिळवले. अनुशासन जबरदस्त आहे या गोलंदाजाचं. आणखीन एक धाव परिपूर्ण. याच्यानंतर आपण फर्स्ट सेमीफायनल कडे जाणार आहोत. तर दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. अप्रतिम एफर्ट्स, सिंगल कंप्लीट. काव्या फायटर्स बनाम ताज स्पोर्ट्स. आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस असतील आमच्यापर्यंत पोहोचवा. काव्या फायटर्स बनाम ताज स्पोर्ट्स दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा, जेणेकरून आपण लगेचच फर्स्ट सेमीफायनल या स्पर्धेतला सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा म्हणजे फर्स्ट सेमीफायनल कडे वळणार आहोत. पुढचा चेंडू. ओ, स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. उदय मात्र थोडासा स्ट्रगल करतोय. फक्त 2 धावा खर्च केल्यात मितेशनं. अप्रतिम शॉट. दरम्यान 2 षटकं परिपूर्ण होत आहेत. ऑन साइडला खेळला गेलाय. 1 धाव मिळेल आणि धावसंख्या पोहोचले 13. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. पुढचा चेंडू. ऑन साइडला खेळतायत आणि फलंदाज बाद. प्रज्वल माघारी येत आहेत. कुठेतरी एक हार्ड हिटर बॅटर म्हणून दीप यांची वर्णी लागते, परंतु दीप हा भरपूर उशिराने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या मागचं कारण ब्रेक थ्रू नाही आला, विकेट नाही गेले आणि स्कोरमध्ये 4 रन्स हव्या स्कोर कार्डवरती. त्याच्यामध्ये चेअरमन संघ थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. 13. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या, त्याच्यानंतर 3 आल्या आणि त्याच्यानंतर 3 चेंडूमध्ये आर्यन फक्त 1 धाव खर्च करतोय. उदय. समोर उदय आहे. पुढचा चेंडू. जागा बनवण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 14 धावा. शेवटचे 2 चेंडू आहेत. शेवटचे 2 चेंडू. पुढचा चेंडू. टू गो. आणि जबरदस्त हार्ड हिटर दीपच्या बॅटमधून येतोय. चौकार. 18. शेवटचा चेंडू आहे. पुढचा चेंडू. आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. टायर रेखीट 19 झालेले आहेत. 20 टार्गेट समोर असेल. टॉस टॉस करून घ्यायचं. टॉस झालाय. आपण बघताय काव्या फायटर बनाम ताज स्पोर्ट्स.
राहुल आणि समोर आहेत. 3 षटकांची मॅच असेल आणि टॉस करण्यासाठी आपण बघतोय हितेश, हार्दिक हार्दिक राहुल, दोन्ही कॅप्टन थांबायचे. टॉस जिंकला काय निर्णय असणार आहे? बॅटिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांपर्यंत किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सेमीफायनल 4 20 ते षटकांची. 24 पर्यंत. सेमीफायनल अटॅकिंग बॅटर हार्दिक कोण असेल? मी 4 याच्यात षटकं एक सांगा. बॉलिंग घ्यायचे सांगायचं इकडे. 4 षटकांचा सामना असेल. ओटू कॉम्बॉक्स दरम्यान चेंडूला एक्झिक्यूट करतायत. दरम्यान स्कोर कार्ड 1 ने पुढे जातोय आणि पोहोचलोय 4 वरती. क्वालिफायर मॅच आपण बघतोय. श्रीलेवन विळंगी विपक्ष चेन्मन मायखोफ आणि एस्ट्या उद्ध्वस्त अप्रतिम क्लिंग बोल्ट ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये आशिषनं एका इननं धावा बनवल्या होत्या, परंतु इथे चेन्मन संघाच्या गोलंदाजानं क्लिंग बोल्ट करत या मॅचमध्ये थोडासा प्रेशर बिल्ड केलाय. 4 धावा स्कोर कार्डवरती आणि पहिलं षटक कंप्लीट झाले. आता टार्गेट सेट केले ते 20 धावांचं टार्गेट आहे. 12-16चं इक्वेशन आहे. चला प्रज्वल मॅच स्टार्ट करा. 12-16ची गरज आहे. शेखर एका बाजूने, पुढचा चेंडू प्रज्वल, प्रज्वल गोलंदाजी ट्रॅकवर आणि डॉट बॉल. द्विधा मनस्थिती ज्याला म्हटलं जातं की मोठा शॉट खेळावा की सिंगल खेळावा, तोपर्यंत चेंडून आपलं काम केलं होतं. निर्धाव चेंडूची सांगता आणि सरळ बॅटने खेळतायत. अंपायर्स कॉल इट्स नो स्कोर. आता 10 मध्ये 16 बनवायचे आहेत. प्रेशर थोडासा कन्वर्ट झालाय श्रीलेवन विळंगी संघाकडे. प्रेशर कन्वर्ट झालाय आणि इथून शेखर ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे, डिझर्व करतो मोठ्या शॉटसाठी, परंतु प्रज्वलची जी लेंथ इन लाईन आहे ती परफेक्ट आहे आणि या परफेक्ट लेंथ इन लाईनला थोडंसं दिशाहीन बनवण्यासाठी शेखर कुठली स्ट्रॅटेजीचा अवलंबन करणार. सिंगल रन्स कंप्लीट होते. आता 9 मध्ये बनवायच्या त्या 15. 9 चेंडू 15 धावांचं इक्वेशन आहे. मॅच थोडीशी फसताना दिसते. पुढचा चेंडू
अप्रतिम शॉर्ट सिलेक्शन आहे. मिडॉनमध्ये एक धाव परिपूर्ण होते. धावसंख्या पोहोचते ती 6. नो स्कोर आहे म्हणजे 5च. आता 8 चेंडू आणि 15ची गरज आहे. लेग ब्रेक शेवटच्या क्षणी मध्ये येणाऱ्या चेंडूला रीड केले. धावसंख्या 1-6 वर स्थिरावते. 7 मध्ये 14. आता मॅच थोडासा मायखूप संघाकडे वळताना बघतोय, परंतु क्रिकेट आहे. इथून प्रज्वल चेंडूची किंमत भरपूर मोठी आहे. जर प्रज्वलने चांगला चेंडू हाताळला तर शेवटच्या षटकामध्ये एक मोठं टार्गेट त्यांच्या समोर राहील. आणि इथून जर एखादा शॉट आला तर मात्र मॅच इंटरेस्टिंग दिशेकडे वाटचाल करेल. प्रतिम शॉट चौकार आलाय आणि आता 6-10चं इक्वेशन आहे. 6-10 ही मॅच पहा. भव्य नियोजन या स्पर्धेचं. बघूया काय गेम प्लॅनिंग असेल शेखर आणि शेखरच्या समवेत आपण युवा फलंदाज बघतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर प्रसादला बोलवलंय. 6 चेंडू 10ची गरज. मॅच बॅलन्सिंग मध्ये आहे. इथून एखादा मोठा शॉट विळंगीकडे मॅच होईल. 1-2 डॉट बॉल. मायखोप संघाकडे या मॅचचा झुकाव बघायला मिळेल. थोडंसं स्पीडअप करा मायखोप. आपण सेमीफायनल 4 षटकांची केलेली आहे, याची नोंद असू द्या. भरपूर वेळ जाते. सर्वांचा स्टॅमिना संपलेला आहे. आणि सकाळचे 4:12 झालेले आहेत. प्रतिम परफेक्ट गॅप. आता या मॅच मध्ये 5 मध्ये 6ची गरज आहे. वार पलटवार. 4 चौकार आल्यानंतर 5 मध्ये 6ची गरज आहे. आता मॅच जर आपण बघितली तर दोलायमान स्थितीमध्ये आहे. इथून मात्र विळंगी संघाने जे 2 चेंडूवरती 2 चौकार मारलेले आहेत, त्याच्यामुळे सर्वजण या मॅचकडे कुतूहलतेने बघताना आपण बघतायत. कुतूहलाचं साम्राज्य प्रत्येकाच्या मनामध्ये घर करते. आशा आणि अपेक्षेचं ओझं आहे. या चमचमणाऱ्या ट्रॉफीला स्पर्श करण्याचा हकदार कोण होईल? चौथा संघ. आणि फलंदाज होत आहेत बाद. पुनशाला ट्विस्ट. आता पण 4 मध्ये 6ची गरज आहे. जिथे बॉल टू इक्वल रन्स होत्या. 5 बॉलमध्ये 5 आले असते, एक सुपर ओव्हर झाले असते. आणि इथे फलंदाज बाद झाल्याने आता 4 मध्ये 6 बनवायचे आहेत. फलंदाज बाद आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन बॅटर शेखर. बॅट्समन नेम निलेश. सातत्याने आपण बघा मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल आहे आणि तुमचं नाव येणं गरजेचं आहे. जो तुमचा परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये जर मग काही मिस्टेक झाल्या तर तुम्ही कमिटीला जिम्मेदार ठरवू नका. बरोबर आहे ना? अन्यथा मग तुम्ही सांगतील आमचे स्कोर होते, आम्ही एवढे रन्स बनवले होते. तुमचा एक्स्ट्रा प्लेअर इथे नाही आहे. त्यासाठी आवश्यकता आहे 4 मध्ये 6ची. प्रसाद. पुढचा चेंडू. प्रतिम शॉट. प्रज्वल यांची एफर्टलेस फिल्डिंग आणि निलेश आउट.
आता 3 मध्ये 6ची गरज आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार, शेवटच्या बॉलवरती एक चौकार आला, त्याच्यानंतर आणखीन एक चौकार बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर 2 चेंडूवरती 2 विकेट. आता 3 मध्ये 6 बनवायच्या आहेत. एका बाजूने शेखर आहे जमेची बाजू, 5 धावाल्या, स्कोर लेवल होईल, सुपर ओव्हर बघायला मिळेल. जर 5 डिफेन्स केल्या, 6 डिफेन्स केले एक त्याच्यावर मायकोप संघानं, त्यासाठी हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे प्रसादचा. चांगले 100% एफर्ट्स लावतायत चेन्नमन मायकोप संघ. शेखर अप्रतिम शॉट, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि आता 2 मध्ये 5. 2 चेंडू 5 ची गरज आहे. 4 मध्ये 5 आलेले आहेत, 2 मध्ये 5 बनवायच्या. मॅच अजूनही ऑन आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये हृदयाचे ठोके वाढवणारा असा क्षण आपण बघतोय. जबरदस्त मॅच. नवीन बॅटरच्या मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे मितेश, समोर प्रसाद. सिंगल्स रन कंप्लीट. एका चेंडूवर 4 ची गरज आहे. 1 चेंडू 4 रन्स. आज सुपर ओव्हर खेळण्याचा योग नाही आहे. जर सेमीफायनल मध्ये तो योग जुळून आला आणि ही एक चेंडू आमच्या पूर्णतः मुख्य मंचावरती चर्चा सुरू आहे की तब्बल 5,000चा. बघूया प्रसाद, एका बाजूने शेखर आणि इथे मात्र पराभूत होताना विळंगी संघ या स्पर्धेतून माघारी परतताना आपण बघतायत. चेन्नमन संघ खूप सारे शुभेच्छा, अभिनंदन. आपण बोलतोय या ठिकाणी फर्स्ट सेमीफायनल कडे. चला टॉस जिंकला, डिसिजन कळवा आणि कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया आपण परिवर्तन. या ऐकूया हार्दिक किनियाना. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या.